लवकर उठून अंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे आवरून घेतली. देवपूजा केली की सर्व प्रसन्न वाटते आणि त्यापासून कामाला सुरुवात केली. नंतर अद्वीला नाश्त्याला असं थोडंसं उपमा उपीट करून दिलं होतं आणि त्याला बरं नसल्यामुळे थोडं तोंडाला त्याच्या टेस्ट येईल म्हटलं वेगळी. नंतर मी असं मार्केटमध्ये गेलो होतो ना, तर आज कांदे वगैरे आणले होते. तर कांद्याचे भाव एवढे वाढले म्हटल्यावर मी एकदाच घेऊन आली होती. मला होलसेलमध्ये जरा स्वस्त मिळाले आणि बटाटेसुद्धा असे घेऊन आली होती. आणि जे मला आज बटाट्याचे पराठे बनवायचे होते आणि बरेच दिवसापासून आमच्या घरी पाहुणे वगैरे होते. दिवाळीच्या माझ्या नणंद वगैरे आलेल्या होत्या आणि नंतर एवढं सामान वगैरे अस्तव्यस्त झालेलं होतं इकडे तिकडे. मग मी तेव्हा काहीच आवरलं नाही. आता सगळे पाहुणे वगैरे गेले म्हटल्यावर सर्व स्वच्छता करायला घेतली होती किचनचे वगैरे. एक म्हटलं आवरूया असं किचन. असं जी भाजीपाल्याची टोपली वगैरे होती, कांदे बटाटे ठेवायची आणि लसूण वगैरे ठेवायची, ती छान पुसून घेतली स्वच्छ आणि छान असं आवरून घेतलं. आणि बटाट्याचे जे वरचे फत्तर असतात, नाही सॉरी, कांद्याचे जे वरचे फत्तर असतात ते काढून घेतले आणि छान प्रकारे त्याला आवरून घेतले. कारण ते बरेच दिवस जातात नाहीत, ते वरतून असे खराब व्हायला लागतात ते जर काढले नसले तर. आणि तुम्ही बघू शकता किती पसारा झाला आहे. ते सिलेंडरजवळ पण असे छोटं सर्व आवरायला घेतलं होतं. थोडं आवरायला घेतलं कारण अद्विया मध्ये करत असतो. आणि बटाट्याचे पराठे, इकडे बटाटे वगैरे शिजून घेतले होते आणि छान कणिक वगैरे मळून घेतली होती. आणि मागच्या ब्लॉगमध्ये तुमच्या शेअर केले होते मी बटाट्याचे पराठे वगैरे कशी करते. तर मी त्यासोबत शेंगा चटणी बनवली होती. इकडे शेंगा चटणीची तयारी करून घेतली होती आणि लगेचच ती मिक्सरमध्ये फिरवून घेतली. आणि याची पण चटणीची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केली होती एका ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर ते बघायचे असेल तर मग त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही ती चेक करू शकतात कशी बनवली. अशा प्रकारे छान चटणी वगैरे बनवून दिली. त्यावर तडका वगैरे ठेवला आणि असे आलू वगैरे शिलून घेतले होते आणि आलूची भाजी बनवून घेतली. आणि ते मग कणिक मळून घेतली होती कारण लगेचच ते गरम टाकल्या जातात आणि ते तुम्हाला खायचे असेल तर तूप लावून एकदम छान लागतात. असा होता आमचा दिवस. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.